सो त्या 2 धावा आम्ही ॲड करू ज्या वेळेला सेकंड इनिंगमध्ये संघ रनचेस करण्यासाठी उतरेल. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगावगी. दर्दी क्रीडा रसिकांची देखील हळूहळू गर्दी आता वाढत चाललेली आहे. प्रत्येक जण आपला व्यवसाय आपला कामधंदा सांभाळून आता हळूहळू स्वर्गीय गोविंदजी संतू भोईर या क्रीडानगरीकडे आपसुकच वळलेलं आहे. कारण मुरबाड तालुक्याची आन बान आणि शान मुरबाड टेनिस क्रिकेट जगताच्या शिरपेच्यात बाणाचा तुरा रोवणारी स्पर्धा आदर्श चषक दानवली. सामन्याला सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बॅकअप आलं. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉडी बॅलन्स हँड अँड कॉर्डिनेशन वेट ट्रान्सफर करत असताना समोर लॉंग ऑफला मिळेल ती एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत राजेश खंडागले आणि त्याची आर्मी अर्थातच मोर्या 11 पाडालेचं खातं खुलं झालंय. पहिल्या बॉलवर दाफलकाचा शुभारंभ. सध्या श्री गणेश होत असताना ऑन स्ट्राईक श्रीकांत भोईर. डिफेन्सिव्ह स्ट्रोक ड्राईव्ह केला समोर. कव्हरचा फिल्डर मिड ऑफच्या दरम्यान आला. चांगलं बॅकअप. आणखीन एक सिंगल धाव. बॅकलिपला खाली ठेवत असताना कॉपी बुक स्टाईलला खेळतायत. सिंगल रन त्या ठिकाणी ॲड केली जाईल. मोर्या 11 पाडाल्याच्या खात्यात या सिंगल रनच्या सोबतीनं सध्या स्कोर 2 ऑन बोर्ड. 2 धावा दाफल कव्हर. एक्झॅक्ट 8:35 पहिला बॉल पडलाय. लक्ष सुद्धा स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी. समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. ट्रॅप इवळे झालं बिनलंय आणि लॉंग ऑफ मध्ये अगदी खेळाडू कक्षाच्या समोर पकडला गेला झेल. याचबरोबर संघनायक RK राजेश खंडागले परततोय माघारी. सेलिब्रेशन सुरू झालंय. टीम बोरगाव बीचं पहिला धक्का. लॉंग ऑफला आपण बघत आहोत. हिमांशूनं चांगला झेल संपादित केलेला आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट फुल लेंथ ओव्हर द हेड अप लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न. हवं तसं टॅमिंग करू शकलं नाही. मिडलिंग करू शकलं नाही. वेल जज. कॅच टेकन बाय हिमांशू. पहिलं सुयश मिळतंय. संघ कर्णधार माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर न्यू बॅटर खलील शेख अर्थातच पापा दाखल होताना पाहायला मिळत आहेत. थोडी धीमी सुरुवात या डावाची फलंदाजी करत असताना टीम मोर्या 11 पाडालेकडून आपण बघत आहोत. स्कोर सध्या 2 एका गडाच्या मोबदल्यात. फर्स्ट पॉवर प्ले सुरू आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर लॉंग ऑन अगदी स्टेटिश शुभ आहे. इनफिल्डमध्ये मिड विकेट शॉट स्कोअरले गोलंदाज तयार. बबलू. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले. लेट कट. थर्डमॅनच्या मधून बॉल काढलाय. बॉल जसा पडला तसा बोऱ्यासारखा फिरला आणि त्यानं क्षेत्ररक्षकाला देखील चांगलाच फिरवलंय. डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. खलील शेखच्या बॅटमधून पहिला चौकार. गॅप होता. त्या गॅपमधून वेगानं चेंडू आपण बघत आहोत. डीपमध्ये थर्डमॅनला ट्रॅव्हल होतं. शॉर्ट ऑफ गुडलेत. बॅकफुटवर आले. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना जो कोण बनला होता त्याला फक्त दिशा दिली. नजाकत बरा फटका. खलील शेख पापाच्या बॅटमधून. 4 धाव्यानं त्याचं वैयक्तिक खातं खुलं होतं. तर सांघिक धावासंख्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 6 रन सध्या स्कोरबोर्डवर एका गडाच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. ऑन साइडला स्क्वेअर लेगला जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर. शुभमंतर आउट ऑफ द पार्क. मायटी ह्यूज ॲट मॅक्सिमम. षटकार. आक्रमकतेचं माहेरघर म्हणून खलील शेखकडे पाहिलं जातं. आज करण खंडागलेची अनुपस्थिती. राजेश खंडागले स्वस्तात बाद झाला. त्याच कारणास्तव जबाबदारीनं मॅचमध्ये क्रिकेट खेळावं लागेल खलील शेखला. तशीच कायची स्वप्नवत सुरुवात सध्या या सामन्यात तो करत असताना बोरगाव बीच्या विरुद्ध 2 बॉलमध्ये 10 धावेचं वैयक्तिक योगदान. धावसंख्या 12. स्टील 1 टू गो. बॅकफुटवर आले. कट करण्याचा प्रयत्न. ऑनफिल्ड अंपायर शेखर सर सिग्नल. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल. टीम मोर्या 11 पाडाल्याच्या खात्यात आणि एक्स्ट्रा एका धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाखल कव्हर.
एक्झॅक्ट 8:35ला पहिला बॉल पडलाय. स्पीडअप अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव DRAची मागणी आता झालेली आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलं. सो पुन्हा एकदा टेक्निकल टीमचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल. कंट्रोल वॉर रूममध्ये आपल्याला जावं लागेल, एक्झॅक्टली पाहावं लागेल. वाईटसाठी हा बॉलिंग टीमकडून आता रिव्ह्यू. एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल फिनिश कुठे होतोय, बॉलचा पिचिंग पॉईंट काय होता, या सगळ्या गोष्टी न्याहाळल्या जातील, पाहिल्या जातील थर्ड अंपायरकडून. आणि तदनंतर जो काय निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. हे सिरीज चला, बाकी खेळाडूंना सूचना आहे आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय आहे तो दोन्ही टीमपर्यंत पोहोचवला जाईल, ही सूचना लक्षात घ्या. येस, इट इज वाईड विथ अँगल. बॉल गार्ड लाईनला भेदून बाहेरच्या बाजूने जातोय. त्याच कारणासह ऑनफिल्ड अंपायर सिग्नल कायम असेल. रिव्ह्यू आता गमावलाय, DRS आता गमावलाय. टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बीनं एक एक्स्ट्रा धाव मिळेल. स्कोर सध्या पाहायला मिळेल तो एक्स्ट्रा धाव्याच्या मदतीने. आतापर्यंत 13 स्टील 1 टू गो. खोलात होता बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. हवं तसं टायमिंग जुळलं नाही. बॅटच्या टोनला बॉल स्पर्श होतो. यष्टीरक्षक बॅकअप करतात. डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. एक विकेट गमावली टीम मोऱ्या 11 पाडलेला. मात्र स्टार्ट जबरदस्त मिळाला आहे. पहिल्या षटकांच्या अंती 13 धावा दाफल कव्हर एका गडाच्या मोबदल्यात. यानंतर होणारी ग्रुप बी मधील आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील चौथी लढत जय बजरंग वाघिवली बी आणि त्यांच्या विरुद्ध सारबी 11 खोपिवली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे मॅनेजमेंट कमिटीशी आपण संपर्क साधा, आपला डिस्कोड कलेक्ट करा आणि त्या समेत जसं पहिलं सत्र समाप्त होईल आपल्याला टॉससाठी देखील रिपोर्टिंग करावं लागेल. ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. त्याचबरोबर जयमान कोंडेसाखरे टीम कॅप्टन अमोल या आपण मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. कोंडेसाखरे टीम कॅप्टन अमोल आपण लगेचच श्यामदादा भोईर, वामनदादा भोईर यांच्याशी संपर्कात या. ते आपल्या प्रतीक्षेत आहेत. चला, गेम थोडा स्लो झाला, लक्ष सुद्धा. 8:35ला पहिला बॉल पडला होता. रिव्ह्यूसाठी थोडा वेळ जरूर गेला, मात्र 6 मिनिटं एक्झॅक्ट पहिले षटक टाकण्यासाठी घेतलेली आहेत. सो ही वेळेची गती देखील तुम्हाला मेंटेन करावी लागेल. सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत हिमांशू स्क्रीन एनकडून. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला. कमी गतीने टाकलेला बॉल होता. बॅट्समनचं फुटवर्क पाहिलं, त्याला न्याहाळलं. स्टेप आउट होऊन थ्रू द हेड ऑफ लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न, कारण डीपमध्ये कव्हर सध्या सेट आहे. त्याचबरोबर मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न, तो मात्र फसतोय. फिंगर देखील बोर्ड केले होते, बोटो विखरली होती, लाईन जज करता आली नाही. स्टाकर एंडला श्रीकांत भोईरला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 13. खोलात होता बॉल, अपील स्ट्रॉंग झालं, मात्र पिचिंग फॅक्टर पंचाने विचारात घेतलाय. पिचिंग आउटसाइड लेग स्टिक, त्याच कारणासह लेग बायचा सिग्नल येईल. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या साह्यानं सध्या स्कोर आपल्याला पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत 14 ऑन बोर्ड, 14 धावा सध्या स्कोर बोर्डवर. खलील शेख इंडिव्हिज्युअल 3 बॉलमध्ये 10 धावेचं योगदान देत आहेत. एक चौकार, एक षटकार त्यांच्या बॅटमधून. चांगला फ्लाइंग स्टार्ट या सामन्यात त्यांना मिळालेलं आहे. टॉप ऑफ दी ऑर्डर देखील त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संघ कर्णधाराने दिलेली जबाबदारी. कमी गतीने टाकलेला बॉल चांगलाच फिरवलाय. चांगला आउटस्विंगर हिमांशूकडे चांगलं नियंत्रण आहे, त्याच्याकडे ती सातत्यता आहे. आणि सध्याच्या घडीला या षटकात छोटेखानी कमबॅक स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी संघाकरता तो करत असताना आणखीन एक डॉट बॉलची सांगता. धावसंख्या स्थिर सध्याच्या घडीला 14. खलील शेख आक्रमक फलंदाज म्हणून बहुचर्चित आहेत, बहुप्रतीक्षित असतात. श्रीमान संजयजी भोईर यांचे नुकताच शुभ उपस्थिती आपल्याला लाभलेले, त्यांचे स्वागत विनंती आहे या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. कमी गतीने टाकलेला लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. पोझिशनमध्ये आपण बघत आहोत फार लवकर आले, चेंडूबाटचा संपर्क करू शकले नाही. खलील रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट जो अँगल बनतो ॲज अ बॉलर, जो नैसर्गिक कोन बनतो, त्याचा फायदा सध्या घेत असताना गोलंदाज हिमांशू. आणखीन एक डॉट बॉल, स्टील 2 टू गो. धावा संख्या 14.
वेस्ट ऑफ बाईट बीमर आणि त्यावरती फोर्सिबल फटका बॉल पाठवलाय काउफेसला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 पास ओव्हर दी रोप. नो +4 एकूण येत आहेत या 5 धावा. इट्स अ 5 हा लकी पंजा. नंतर अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न, अधिकचा मिश्रण देण्याचा प्रयत्न होतो फसतो हिमांशूचा. ओव्हर द वेस्ट टाईप नो बॉल. त्यावरती चौकार. नेक्स्ट बॉल फ्री. स्कोर 5 धाब्याच्या मदतीने सध्या पुढे मार्गस होतोय. 19 ऑन बोर्ड. 19 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. रिदम आता शिफ्ट होईल का मॅच मध्ये? मोमेंटम पुन्हा एकदा टर्न होईल काय पाहायचं. फ्री खोलात होता. सेमी हेलिकॉप्टर समोर. लॉंग ऑनला फिल्डर. जजमेंट त्याचा फसतंय. जेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता मात्र फ्री हिट होता. बॉल थांबवणं या गोष्टीला प्राथमिकता द्यायला हवी होती. तो फसला. फंबल फर्स्ट अटेम्प्टमध्ये तोपर्यंत मिळताना दिसतील तर धाबा 2 आणि या 2 धाब्याच्या सहाय्यानं सध्या धाबा संख्या मोऱ्या 11 पाडाल्याचे आपण बघत आहोत. 21 आतापर्यंत 21. स्टील 1 टू गो. 7 बॉलमध्ये 16 धाब्याचं योगदान सध्या देत असताना खलील शेख. षटक सध्या दुसरं मार्गस्थ होत असताना मिस टाइम. बॅटची कडा बॉल मागे. थर्डमॅनच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. बॉल नाही थांबणार. बॉल ओलांडतोय डीप. थर्डमॅन सीमारेषा. लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी 4 खलील शेख आणि त्या समेत मोऱ्या 11 पाडालेसाठी टीमची धावासंख्या 25. 2 षटकांच्या अंती एका गडाच्या मोबदल्यात. संजयजी भोईर क्रीडानगरीत उपस्थित झालेले आहेत. दादांना विनंती आहे या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे. आदर्श चषक दानिवली बहुचर्चित बहुप्रतिष्ठित लोकप्रिय क्रीडा स्पर्धा 33वा पर्व यावरती तुम्हा आम्हा सर्वांना भरपूर सारा गर्व. हळूहळू आता प्रेक्षकांची देखील गर्दी वाढू लागली आहे. प्रेक्षक गॅलरीजमध्ये हळूहळू प्रेक्षकांची संख्या देखील वाढू लागली आहे. मुरबाडचा दर्दी क्रीडा रसिक क्रिकेटचा फार मोठा छाता आहे. त्याच कारणास्तव सातत्यानं अनेकविध स्पर्धांमधून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आपण बघत आहोत. त्यातील एक बहुचर्चित ख्यातनाम स्पर्धा अर्थातच आदर्श चषक धानिवली 2025 यंदाचा हंगाम ओव्हरऑल नाईट फॉर्मॅटमध्ये आपण बघत आहोत. मुरबाड ग्रामीण विभागातील 40 संघ त्याचबरोबर इतर ओपन ग्रामीण गटातून देखील 40 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 960 खेळाडू आपलं ओव्हरऑल नशीब या स्पर्धेमध्ये आजमावताना आपल्याला पाहायला मिळतील. थर्ड ओव्हर षटक तिसरं स्वतः कॅप्टन स्वतः संघनायक आकाश त्या ठिकाणी गोलंदाजीसाठी स्क्रीन इन कडून तयार होतोय. पहिला बॉल चांगला वेग पाहायला मिळाला. फुल लेंथ होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होतो फसतो श्रीकांतचा. डॉट बॉल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगला अँगल बनवला. राऊंड विकेटनं टर्न देखील पाहायला मिळाला. हलकस अपील गोलंदाजाने केलं होतं मात्र पंचांचा स्पष्ट नकार आला. पहिला बॉल डॉट. सो कॉन्फिडन्स आता गोलंदाज आकाशकडे आपण बघत आहोत. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल मागे चालला. शॉर्ट फांडेकला बॅकअप जोपर्यंत केलं जाईल मिळताना दिसेल ती फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. खलील शेख अर्थातच पापाला. स्कोर 26-26. ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग झालं. अपील स्ट्रॉंग झालं. एक धाव बनली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. थ्रो थोडा वाईड आला. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 1 शॉट हा क्विक सिग्नल आलाय अँड ऑल्सो इट इज फ्रॉम लेग बाईट्स. हा कन्फर्मेशन सिग्नल ऑनफिल्ड अंपायर शेखर सरांकडून आपल्यापर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आय थिंक बॅट व्यवस्थित ट्रॅक झाले नाही. नॉस्टा करेंटच्या बॅटरचे त्याचाच फायदा आता घेतलाय. चला ऑनफिल्ड अंपायर डिसिजन कायम असेल. 1 शॉट. सो लेग बायची एक सिंगल ॲड केली जाईल. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल 27-27. हा आपला एंट्री गेट ज्या ठिकाणी आपले संपूर्ण
VIP मान्यवरांची दमदार रॉयल एंट्री या क्रीडानगरीकडे होत असते. खोदून काढण्याचा प्रयत्न इनसाइड आउट थ्रू द कव्हर. सॅशी क्लवर डाव एक सिंगल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल झालं. फिल्डर बॅकअप थोडं खराब आलं, त्याचा फायदा घेतलाय खलील शेखनं. दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. या बेसिक मिस्टेक फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये टाळाव्या लागतील. एक धाव या स्पर्धेमध्ये निर्णायक असते. काल देखील पहिल्याच रजनीत सुपर ओव्हरचा थरार आपण अनुभवला. जनबार बरडपाडा त्यांच्या विरुद्ध जय बजरंग असोळे या दोन टीमच्या दरम्यान दुहेरी धावेसोबत स्कोर सध्या 29-29. स्टील 2 to go. फुलटॉस आणि फुलटॉस हॅमर केलाय, पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खलील शेखच्या बॅटमधून हा जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग. मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. आदर्श चषक षटकार. जेल देखील संपादित केलेलं आहे. त्यांचं एक वेगळं सेलिब्रेशन सध्या ऑन स्क्रीन. मात्र सेलिब्रेट करतोय सध्याच्या घडीला डगआउट. टीम मोर्या11 पाडाल याच्या संकटमोचक तारणार कामगिरी या सामन्यात सध्या अदा करतोय फलंदाज खलील शेख, अर्थातच पापा. समोर हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला डीप मध्ये लॉंग ऑफला. फिल्डर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फंबल. एक सिंगल सेकंडचा कॉल. बॉल थोडा बाजूला गेला न गेला की एका धाबेचं रूपांतर सातत्याने या षटकात तिसऱ्यांदा आपल्याला दुसऱ्या धाबेत होताना पाहायला मिळतंय. एंड ऑफ थर्ड ओव्हर षटकाची सांगता स्कोर 37-37. 12 बॉल नॉट आउट. 30 धाबेचं योगदान देतोय खलील शेख. तर त्याची सोबत 5 बॉलमध्ये 2 धावा विथ द बॅट कॉन्ट्रीब्यूट करत असताना देत असताना आपण बघत आहोत श्रीकांत भोईरला. धावगती 12.33. शॉर्ट ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी इन्व्हाइट केलाय. संधी देऊयात DJ AJS ला. वाघिवली बीच दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे आपला डेस्कोड कलेक्ट करा. आणि जसं पहिलं सत्र संपेल मिड इनिंगच्या दरम्यान आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. कक्षातून खेळाडूंसाठी एक महत्त्वाची सूचना आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडून आलेली आहे. आपण खेळाडू कक्ष सोडून कुठेही जाऊ नका. तसं जर आढळलं तर मॅनेजमेंट कमिटीची पॅनल्टी ऑन दी स्पॉट तुम्हाला डिक्लेअर करेल. तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. चला मॅचचा रिदम मोमेंटम ब्रेक करू नका. शॉर्ट रिंगपिकसाठी 2 मिनिटांचा नियोजित वेळ आहे जो आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं तुम्हाला दिला आहे. सो तो 2 मिनिटाचा वेळ देखील आता कंप्लीट झाला आहे. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. स्कोर 37. चांगली गती राखली टीम मोर्या11 पाडाल्यानं. दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप सध्या बिल्डअप करत असताना 37 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका गडाच्या मोबदल्यात 10 क्रिक या वाहिनीच्या वतीनं 6 कॅमेऱ्यानिशी आदर्श चषक दानिवली 33व्या पर्वाचं क्वालिटी विथ अ क्लॅरिटी टेलिकास्ट सध्या सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूवर जे आमच्या समेत जॉईन झाले त्या सर्वांचं वेलकम, स्वागत. आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीत हिमांशू सेकंड स्पेलमध्ये सज्ज होत आहेत. ब्लॅक स्क्रीन एंडकडून, फार एंडकडून. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान सेकंड स्पेलमध्ये डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट समोर लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल फुल टॉस, स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केला, समोर गॅपमध्ये खेळतात. व्हॉट अ शॉट. लॉंग ऑफला चिडून फाडून बेदून दुबागून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे समोरच्या
आक्रमण श्रीकांत भोईरनं आता गेअर शिफ्ट करून केली सुरुवात. पहिला बॉल पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. गुड शॉट. ओव्हर द बॉलर हेड. पहिला बॉल चांगला चौकार. 4च्या साहाय्यानं स्कोर सध्या 41-41. या वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल लाईन रीड करता आली नाही, लाईन पिक करता आली नाही. अक्रॉस द बॅटेड खेळण्याचा प्रयत्न तो फसतोय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट. चांगला अँगल बनवला गोलंदाज हिमांशूनं. पहिल्या चौकारानंतर डॉट बॉल. छोटेखानी वापसीचे संकेत त्याने दिलेले आहेत. ऑन स्क्रीन सध्या ऑफिशियल शेखर सर आपण बघत आहोत. त्याचबरोबर त्यांची सोबत येत असताना महेंद्र सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत बाळा इकारे सर या ऑफिशियलची देखील जबरदस्त कामगिरी. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा फ्रंट लेग पुढे आणला होता. यावेळेला बॅट्सबॉलला फॉलो केलं. पाहिलं जसा पावलांचा वापर तो करतोय. बॉलच्या लेंथमध्ये थोडी कमी करण्यात आली एसडीच. बॉलचा टप्पा थोडा शॉर्ट करण्यात आला. फलंदाजाचा पदलालित्य पाहिलं एक्झॅक्टली. तो स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा थ्रू द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न करतोय. ते पाहिलं निहाललं. लगेचच परिवर्तन पाहायला मिळालं लेंथ लाईनमध्ये. डॉट बॉल लागोपाठचा दुसरा. धावसंख्या स्थिर 41-41. स्टील 3 टू गो. सेकंड स्पेलमध्ये हिमांशू जबरदस्त वापसी सध्या करत असताना टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी कडून. फुल लेंथ मिस टाइम. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जज करतोय, मात्र आता तो पाहतच राहील. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा कॉल. 5 फिल्डर एका बॉलवरती पोहोचतायत. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न सुरू होता, मात्र नकार आलेला आहे खलील शेख कडून. संधी होती 3 धावा पूर्ण करण्याची, मात्र त्या संधीचं सोनं झालं नाही. लॅक ऑफ कॉलिंग. जसे 5 फिल्डर एका बॉलवरती धावले होते. थोडं नाट्यमय क्रिकेट, हास्यास्पद क्रिकेट सध्याच्या घडीला. सहजरित्या तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान झालेली 13 टिरपिटी आपण पाहिली, मात्र 2 धावा त्या ठिकाणी 8 होताना पाहायला मिळतील. टीम मोऱ्या 11 पाडायला ज्या खात्यात डबल बरोबर टीमची टोटल आतापर्यंत 43-43. हा आदर्श चषक दानवली 2025चा लोगो सध्या आपल्या ऑन स्क्रीनवर. जबरदस्त डिझायनिंग, आकर्षक रंगसंगती, त्याचबरोबर प्रॉपर फिनिशिंग या लोगोची आपण बघत आहोत, जो ब्लॅक स्क्रीनवर आहे. बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन खराब आहे. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. अतिरिक्त एका धाब्याच्या साह्यानं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत. मोऱ्या 11 पाडाल्याचे पुढे पोहोचले 44. आतापर्यंत 44. पहिला सामना हाय स्कोरिंग होता, दुसरा सामना थोडा लो स्कोरिंग. तर तिसऱ्या सामन्यात अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 44 बनवल्या गेल्या टीम मोऱ्या 11 पाडालेकडून, ज्यामध्ये 9 चेंडू 8चं योगदान. श्रीकांत भोईर 1 चौकार. 12 चेंडू 30चं योगदान देतोय. खलील शेख जो नॉट आउट आहे सध्या नॉस्ट्रॅकर रेंडला. ड्राईव्ह केला समोर थ्रू द कव्हर्स. इनफिल्डमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाचा तो दर्जा, क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड सध्या जपत असताना टीम स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव 1 रन ॲड होईल श्रीकांत भोईरच्या खात्यात. सांघिक धावसंख्या या सिंगलच्या साह्यानं सध्या आपण बघत आहोत आतापर्यंत 45-45. स्टील 1 टू गो. खोलात होता बॉल, फक्त सन्मान देण्यास भाग पाडलं. एक सिंगल धाव मिळेल आणि स्ट्राईक देखील स्वतःकडे रोटेट केलेली ती खलील शेखनं. सो एंड ऑफ 4th ओव्हर 14 षटकाची सांगता. धावसंख्या 46 एका गडाच्या मोबदल्यात. यानंतरचा होणारा सामना वाघिवली बी आणि त्यांच्या विरुद्ध सार्बे 11 खोपिवली. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस कॉबॉस कक्षामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत मैदानाच्या बाहेर श्यामदादा भोईर सध्याच्या घडीला चर्चा करतायत अजून कशा पद्धतीनं आयोजनामध्ये येणाऱ्या पुढील हंगामात आपल्याला बदलाव करता येईल. सचिन विषय यांच्या समिती चर्चा त्यांची सुरू आहे. जय बजरंग वाघिवली बी. यानंतर नेक्स्ट मॅच इन ॲक्शन असेल. सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादव, त्याचबरोबर अजिंक्य रहाणे स्टँडमध्ये असलेला प्रेक्षक वर्ग जो सध्या आनंद घेतोय. आदर्श चषक धानिवली क्रीडा स्पर्धेच्या 33व्या पर्वाचा आदर्श कला क्रीडा मंडळ धानिवली. त्याचबरोबर रोहित शर्मा स्टँडमध्ये आमचे गौरव देखील आहेत. त्याचबरोबर अजित देखील आहेत जे आनंद सध्या घेत आहेत ऑन स्क्रीन. त्यांच्या समेत संपूर्ण आपले चाहते त्यांचंही स्वागत आहे.
हळूहळू गर्दी आता वाढेल जसजसं आजचं शेड्यूल पुढे जात राहील. गोलंदाजीसाठी यशवंत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक सध्याच्या घडीला अंतिम अखेरचं 5वं मार्गस्थ होतंय. 4 षटकं एक्झॅक्ट 20 मिनिटात टाकलेले आहेत. मात्र अंतिम षटकासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी थोडं फास्ट क्रिकेट खेळा. पहिला बॉल राऊंड विकेट, चांगला अँगल बनवला. खलील शेखच्या विरुद्ध डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं थोडं चॅलेंजेबल आहे, आव्हानात्मक आहे. कारण या मॅचमध्ये तो सध्याच्या घडीला आपण बघत आहोत चांगला सेट झालेला आहे. इंडिव्हिज्युअल 14 बॉलमध्ये 31 धाब्याचं त्याचं योगदान सध्या या सामन्यात आपण बघत आहोत, ज्याचा इम्पॉर्टंट रोल या मॅचमध्ये. 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून जो डाव सध्या साभारतोय. 23 बॉलमध्ये 44ची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. कमी गतीने टाकलेला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसतोय. वाईट बॉलचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड केली जाईल. अतिरिक्त एका धाब्याच्या सोबतीनं टीम पुढे सरकताना पाहायला मिळेल. मोरे 11 पाडाले 47 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 47 धाबा सध्या स्कोरबोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यात. आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील सामना क्रमांक 3 मार्गस्थ होत असताना मोरे 11 पाडाले आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी या 2 टीमच्या दरम्यान. खोलात होता बॉल, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. ड्राईव्ह केला समोर, लॉंग बॉलला फिल्डर उपस्थित. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअप खराब आलं, थोडं लेट आलं, त्याच कारणासह दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो यशस्वी होताना पाहायला मिळेल. 2 धावा, स्कोर सध्या 49-49. 4 बॉल अजूनही बागेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ मोरे 11 पाडाले. यानंतरच्या हॅलो चेक. प्रेक्षकांनो, खानावळ सुरू केले मंगेश भोईरनी समोरच. अगदी वजरी मुंडी, डाळ, चिकन, भात, भाकर सर्व काय आपण ते जेवणाचा आस्वाद घ्यावा. त्यांनी आव्हान केलं की आपण सर्वांनी यायचं आहे, पण तो बिल पे करायचं आहे. बॅटची कडा आणि सुयश फलंदाज बाद. क्वाइट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. इन्फॉर्म बॅटर खलील शेख आता माघारी परतताना पाहायला मिळते. सुयश मिळते यशवंतला पहिले, तर सांघिक सफलता दुसरी स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बी क्रिकेट संघाकरता. 0-2 इट्स आउट. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. चिकन 65 बिर्याणी, चिकन बिर्याणी, पनीर बिर्याणी. आणि आम्ही अनाउन्समेंट करतो अशी फुकटची नाही, आम्हाला सुद्धा पाठवायचे सर्वांनी. जाहिरात कधी आता फ्री मिळत नसते. मंगेश, तू पण ऐकत असेल तर तू पण आम्हाला सेवा दे. आणि वामनजी भोईर आमच्या बाजूलाच आहेत. चला, ह्या सर्व आस्वाद घ्या. आपण लंच डिनरचा आस्वाद घ्या. आणि खरं स्वस्त जेवण आहे, स्वादिष्ट आहे. घरी जायची गरज नाही तुम्हाला. कमी अगदी मूल्यामध्ये तुम्हाला अगदी पोट भरून जेवायला मिळणार आहे. ते सुद्धा अगदी झणझणीत, रसरसीत नॉनव्हेजचं जेवण विथ व्हेज. ओके, धन्यवाद. नुकताच जगदीशजी चोरगे यांच्या शुभागमन क्रीडानगरीमध्ये झालं, त्यांचं स्वागत आहे. जाऊयात मॅचकडे. 49ला विकेट गमावले. दुसऱ्या बॅटिंगसाठी बशीर शेख दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अपील आणि इट इज आउट. क्वाड बँडच्या स्वरूपात लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय तो गोलंदाज यशवंत. फलंदाज बाद. आणि या सामन्यात सध्याच्या घडीला डाव थोडा कोलमडतोय, गडबडतोय, पडझडतोय तो टीम मोरे 11 पाडालेचा. लागोपाठचा दुसरा आदरा. बशीर आल्सो हॅज टू डिपार्ट. ऑन हॅट्रिक संदीप मल्लिक गोलंदाज यशवंतला. कालच्या दिवसात तुषारकडून जे असुले टीमला विकेट हॅट्रिक आपण पाहिली होती. कॅश प्राईज डॉक्टर रामचंद्रजी बोर यांच्या वतीनं 1111 रुपयाचा विकेट हॅट्रिकसाठी. फ्रॉम फर्स्ट मॅच टू लास्ट मॅच सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार, विकेट हॅट्रिक, निर्धाव षटक. बॅटची कडा घेऊन बॉल मागे फायनेकला बेधून आता चाललाय सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड अत्यंत वेगवान. रुबी कट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मार्गस्थ होते. कसे काही होणार, परंतु धावा येणं गरजेचं आहे. आणि त्या निर्णायक धावा येताना पाहायला मिळत आहेत. बाला खंडागलेच्या बॅटमधून हा चौकार. $53
सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना संघ मोर्या 11 पाड आले. स्टील 1 टू गो. अंतिम अखेरचा बॉल पहिल्या डावाचा बाकी पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल. स्टेप आउट झाले. फ्रंट लेग पुढे आणला. ड्राईव्ह केला समोर डीपमध्ये लॉंग बॉलला फिल्डर फर्स्ट मध्ये फंबल. सेकंडचा कॉल नो स्ट्रायकर एंडला. थ्रो चांगला आला होता. कलेक्शन खराब राहिलं. तिसरी धाव. दोन्ही फलंदाज आता पॉपिंग क्रीजमध्ये रिटर्न क्रीजमध्ये परत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. फलंदाज होईल धावचीत धाव बाद. आणि सध्याच्या घडीला पहिला डाव समाप्त झाल्यानंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहायला मिळेल ती अब तक 56 आणि 57 धावेचं टार्गेट त्या ठिकाणी सेकंड इनिंगमध्ये असेल. टीम मोरे 11 पाडल्याच्या विरुद्ध खेळत असताना स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बीच्या समोर. चला कॅप्टन पोहोचलेले दोन्ही टीमच्या लगेचच आपण टॉस काबॉस कक्षामध्ये जात आहोत ज्या ठिकाणी आपल्या समेत जोडले जातील वायसप निंबवली टिटवाला मनोज कारवे सर. येस, आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेत आपले श्यामजी भोईर, यजमान तेच मेहमान. सामना प्रेक्षक जय बजरंग वाघुली बी विरुद्ध सारबी इलन खोपिवली. टॉस स्पिन केलाय श्यामजी भोईर यांनी. टॉस जिंकलाय वाघुली बीने. धन्यवाद श्यामजी भोईर. नाही, टॉस तुम्ही उडवला तुम्हालाच बोलावं लागेल. सर तुम्ही पण या सर, या या. इथे काय तुम्हाला राजकारणाचं भाषण नाही करायचं, क्रिकेटचंच बोलायचं आहे. काय निर्णय? फिल्डिंग. तुम्हाला काय फक्त टॉस उडवलाच बोलवलं काय? नवीन पोर आहेत पहिली. म्हणजे तुम्ही कॅप्टन्सी जी घेतली ती लकी म्हणून घेतली की जुनी आहेत म्हणून? नक्की म्हणून, जुन्या म्हणून. अच्छा, तरी पण पहिलीच बारी कशी काय? नवीन टीम येऊन. अच्छा, तुम्ही त्याच्यामध्ये जुने आहेत. कशी टीम तुम्ही कशी टीम बनवली आता? मजबूत आहे का? या या जरा या. फिल्डिंगचा निर्णय घेतला आपण वाघोली बी. या कॅप्टन. आदर्श चषक आपण किती वर्षे खेळलात आतापर्यंत? हे आमचा जय बजरंग टीम बी हा पहिलाच आमचा सामना आहे ना, पहिलीच आमची मॅच आहे. आणि आम्हाला इथे आदर्श चषकमध्ये धानवलेकरांनी संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार. आणि आमच्या साथीला आमच्या गावातली मंडळी सुद्धा आम्हाला सहकार्य करत आहे. आणि आमच्या जोडीला आमचे ओनर अमोल गोगरे हे सुद्धा इथे आलेले आहेत. तरी सर्वांच्या आमच्या टीमकडून सहर्ष स्वागत आहे आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि आपण ती शिरवलीमध्ये स्पर्धा खेळली आम्ही शिरोली चषकामध्ये. त्यानंतर तुमची दुसरी स्पर्धा कोणती झाली? नाही, ही आमची पहिलीच मॅच आहे आणि आमची दुसरी टीम आहे. जय बजरंग बी टीम ही पहिलीच टीम आहे आमची आणि पहिलीच मॅच आम्हाला इथे संधी भेटलेली खेळण्यासाठी. कसं वाटतंय आदर्श चषक मुरबाड नगरीमधलं, मुरबाडच्या इतिहासामध्ये, मुरबाड तालुक्यामध्ये ही स्पर्धा तुमच्या नजरेमध्ये काय आहे? आता आम्ही आल्या इथे एंट्री बघितली आणि सर्व लाईटिंग आणि मॅनेजमेंट बघून एकदम आम्ही खुश झालेलो आहे. आणि सर्व आमची जोडीला जी मुले आलेले आहेत आमच्या खेळाडू ते सुद्धा अतिशय बघून म्हणजे फोटोग्राफी काढायला लागले. इथे लाईटिंग बघून एंट्रीला तिथे फोटोग्राफी काढायला लागले. याच्यावरून आपण ओळखून जावं की इथे मॅनेजमेंट कशी आहे. सर्वात बेस्ट ही मॅनेजमेंट आहे मुरबाडकरांमध्ये. क्या बात आहे, मस्त बोलला. चला तुला शुभेच्छा. तुम्हाला वाघोलीचा कॅप्टनने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय आपल्याला कोपिवली बॅटिंग करायची आहे. काय वाटतं की वाघोलीच्या समोर तुम्ही 2 हात केलेत या अंगामध्ये? नाही, अजून नाही. किती तुम्हाला धावा इथे योग्य वाटतात? तुम्ही कालपासून सामने बघितले का ऑनलाईन? हो, बघितले सामने सगळे. 7-65 करण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं फिलिंग आलं तुम्हाला? रतनबुवा सारखा. क्या बात आहे. प्रेक्षक टाळ्या असू द्या. काय मस्त बोलला खोपलीचा कॅप्टन. रतनबुवा ट्रॉफीला सुद्धा लाजवेल असं नियोजन पाहतो आपण. आणि आदर्श चषक जिंकण्याची तुमची जी तयारी आहे कशा पद्धतीने केली तुम्ही? पूर्ण जिद्द असेल की नॅचरली खेळाल? तयारी तर काहीच नाही. आमची पोरं 2 महिने आली प्रॅक्टिसच करीत नाही. मी तर खेळायलाच येणार नव्हतो. ही लास्ट मॅच याच्या पुढे खेळणारच नाही या पोरांच्यात. याचं कारण? प्रॅक्टिस करीत नाही. 2-3 पोरं एफर्ट देतात, बाकीची पोरं काही मी मनावरच घेत नाही. बरोबर, कारण मोठी स्पर्धा खेळायची म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. मस्त तुम्ही व्यक्त केलं. तुम्हालाही शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय वाघोली बीच्या कॅप्टन निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय. आपली पूर्ण सुविधा बंद होणार आहे. सर्वांनी लाईट ऑन करा आपल्या मोबाईलच्या. लाईट ऑन करा आपल्या मोबाईलच्या. फ्लॅश लाईट ऑन करा. प्रेक्षकांना विनंती आहे, फ्लॅश लाईट ऑन करा मोबाईलच्या 5 मिनिटासाठी. यस यस, ऑन करा, ऑन करा. लगेच बॅटरी संपणार नाही. करा ऑन. मस्त. हां,
चला सामना आपण लगेचच स्टार्ट करूयात. पाठलाग करायचा आहे सगळं बंद केलंय. 5 मिनिटासाठी बंद केलंय. करायचं बंद सगळं काय. जरा खेळ थांबवा ना सर, खेळ थांबवा जरा. श्यामजी कंटिन्यू का? ठीक आहे, सुरू करा, सुरू करा. एक टेक्निकल इश्यू होता, तो सॉल्व्ह झालाय. सत्तावन्न धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. ऑलरेडी 2 धाब्याची जी पॅनल्टी होती ती आता मी स्वर्गीय धनाजी स्मृती बोरगाव बीच्या खात्यामध्ये ॲड करतो. आणि कशा पद्धतीने रणचेस रंगेल हे ऐकूयात मनोज कार्वे सरांच्या शुभनेतून या सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दीपीर बिराडे सर. दर्शक आपण पाहतोय आदर्श चषक पर्व 33व. तोच उत्साह, तोच जल्लोष. के भोईर बघा आले. डेकोरेटर्स अपन डेकोरेटर्स जहाँ कहीं भी हो आप आपको आना है. स्टेज के बाजू में आ जाओ आप. डेकोरेशंस वाले आपको आना है. यदि आप मुझे सुन रहे हो तो आप इधर आ जाइए, जल्दी आ जाइए, पधारिए. धावांचा पाठलाग सुरू करतोय. नितीन आलाय आणि हिमांशू जोडीला, सलामीची जोडी. आणि राजेश बॉलिंग मार्कवरती. मोर्या 11 पाडाले विरुद्ध धनाजी स्पोर्ट्स बोरगाव. पाडाले संघाने 56 धावा उभ्या केल्या. 57चं टार्गेट. आणि टार्गेटला सुरुवात केली चेस करायला. आडव्या बॅटने तिथे चेंडू ड्राईव्ह केला बघितला आपण ऑर्थोडॉक्स मिड विकेटच्या रिझनकडे. फिल्डिंग जिथे तनाईत आहे ऑलरेडी. पेट्रोलिंग करताना फिल्डरला पाहिलं आपण. धावसंख्या सुरू झाली आणि जी पेनल्टीच्या 2 धावा आहेत त्या सुद्धा आम्ही ॲड करतोय. त्या म्हणजे बोरगावच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली आता 3 धावा. 57चं टार्गेट. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने आडव्या बॅटनी अगदी स्लॉग हिटचा प्रयत्न केला जातोय. तिथेच फिल्डर आहे. काय बॉलिंग आहे बघा. अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग केली जाते. दोन्ही पण फिल्डर अगदी समोरच्या दिशेमध्येच, समोरच्या रेषेमध्येच लगावलेले आहेत गोलंदाजाने. हे त्याचा अनुभव आहे. त्याला म्हणतात तुमचा अनुभव तुमच्या पाठीशी, तुमच्या गाठीशी असला की तुम्ही सक्सेसला प्राप्त करू शकता, यशाला गवसणी घालू शकता. दोन्ही पण चेंडू समसमान टाकले. आता चेंडूला टर्न करायचा प्रयत्न, तिथे फसला आणि लेगच्या दिशेने फिल्डर आला होता. त्याने झेल जमिनीला दान केलंय. तथास्तु. झेल सोडले की तुम्हाला विचार करण्यास भाग पडलं जातं. विचार मंथन करावं लागतं. कारण ह्या संधी तुमच्या यशासाठी येत असतात, परंतु हारायचं तरी सुद्धा नसतं. अपयश यशाची पायरी आहे. परंतु सहज सोपा झेल होता. हे आपण पाहिलं रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहू शकता 10 किक लाईव्हच्या माध्यमातून की सहज झेल उडाला होता पंचाच्या उजव्या बाजूला. तिथे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर तैनात सुद्धा होता 30 यार्ड सर्कलमध्ये. त्याने झेल अगदी सहज पद्धतीने सोडला आणि जीवनदान मिळालं बॅट्समनला. धावसंख्या 5. लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पंच सांगतायत शेखर सर वाईट डिलिव्हरी. इष्टाने धावसंख्या फुलेल, 6 वरती जाऊन ठेपेल. 57चा टार्गेट. प्रेक्षक गॅलरीज आमच्या खचाखच भरू लागलेल्या आहेत. योग्यजी दुधाळे साहेबांचं आगमन, सोमनाथजी भोईर साहेबांचं आगमन. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय आदर्श चषकामध्ये. वेलकम वेलकम योगेशजी दुधाळे. तसेच भगवानजी भोईर. आणि पंचांनी इथे मैदानामध्ये वाईट सिग्नल केला. अजून एक वाईट पडलाय. भगवानजी भोईर, योगेश दुधाळे, सोमनाथजी भोईर, या सर्वांचं सुस्वागत. 2 वाईट आणि धावसंख्या इथे 7 वर. टीम बोरगाव बी. हुकचा प्रयत्न होता. पुण्याचा तोच फिल्डर आहे आणि आता मात्र झेल आपल्या हातामध्ये मुठीमध्ये विसंबून घेतलाय. त्याला सुद्धा माहिती आहे की जर आपण दुसरा झेल सोडला तर सामना सोडावा लागेल. त्यांनी देवाला अगदी थँक गॉड म्हटले. देवा धन्यवाद धन्यवाद, नाहीतर माझं मोये झालं असतं. फलंदाज बाद.
चा क्षेत्ररक्षक होता. आधी त्यांनी धीर सोडला होता, आता परंतु त्यांनी गंभीरपणे धीर पकडला आणि धीरदत्त पद्धतीने देवाला सुद्धा नामस्मरण केलं. भाऊसाहेब या आपलं हार्दिक स्वागत. रुपेजी भोईर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या वेलकम वेलकम. धावसंख्या इथे बघूया आपण 7 वरतीच आहे. एक गडी बाद, 4 चेंडू पडलेत. नवीन फलंदाज बबलू, नितीनची साथ देण्यास आलेला आहे. 1 डाऊन. बबलूने आलेला ड्राईव्ह केला, अगदी ऑफ ड्राईव्ह, प्रेक्षणीय सरळ, अगदी व्ही शेप मध्ये खेळतोय. तिथे एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ नसल्यामुळे लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव प्राप्त झाली बबलूला आणि संघाच्या खात्यामध्ये ह्या 5 चेंडूमध्ये धावसंख्या जोडली जाते 8 वर. एक गडी बाद. 5 षटकांचा मुकाबला, 57चं टार्गेट इथे सेट केले टीम पाडाले संघाने. मोर्या एलन पालाडे विरुद्ध धनाजी स्पोर्ट्स बोरगाव. पुढे आले होते, पावलांचा वापर केलेला, पण तो पंचाने तिथे इम्पॅक्ट चेक केलं. शेखर सरांनी पाहिलं, हेरलं, इम्पॅक्ट चेक करून फिनिशिंग ऑफ द डिलिव्हरी, गॅदरिंग ऑफ द डिलिव्हरी चेक करून इथे वाईटचा निर्णय दिलेला आहे. अवंत धाव या षटकामध्ये 3 वेळा आली, 3 वाईट पडलेत तब्बल. गोलंदाज इथे राजेश, ज्याला कमबॅक करायचा पण तो जास्त धावा बहाल करतोय. धावा झाल्यात त्या 9. लॉब केलाय, मस्त फ्लॅट स्ट्रोक, फिल्डरच्या आवाकाच्या बाहेर. इट्स अ फ्लॅट सिक्सर. पिच घेतलं, बॅकफुटला गेला होता, क्रीजचा प्रॉपरली वापर केला बॅट्समनने. तिथे बघा, हा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, वाईडिस लॉंग ऑनच्या वरून फिल्डर तिथे पोहोचत होता, पण तो त्याच्या पोहोचण्याच्या अलीकडेच चेंडू पलीकडे गेला, तो आउट ऑफ द पार्क. रिप्ले वारंवार दाखवला जाते. पुढे आला, टर्न उडी मारली. फिल्डिंग लावून घ्या पटापट, इतका वेळ घेऊ नका आपण. लगेचच इतक्या गॅपमध्ये षटकार आलाय तिथे. षटक समाप्त झालं पहिलं प्रेक्षक हो, आणि मस्त आता सुरुवात झाल्यासारखी वाटते. एक गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या रिकव्हर केली आहे. हे बघा आमचं सुंदर दृश्य. आदर्श 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 ज्या स्पर्धेने केलाय, 33व्या वर्षाला स्पर्श अशी धानिवलीची आदर्श स्पर्धा. भाऊसाहेब आमच्या सोबतीला, हे कॉमेंट्री बॉक्स आणि आमच्या अनेक मान्यवर वरच्या गॅलरीमध्ये सुद्धा आमचे चिमुकले लहान लहान मुलं सुद्धा आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा मजा आली आहे की आपल्या मम्मी पप्पा, आपल्या काका ताई अक्कांनी, काका पुतण्यांनी, आजोबांनी काय स्पर्धा इथे राखलेली आहे, आखलेली आहे, साकार केलेली आहे. त्यांना सुद्धा अगदी आनंद गगनात मावेनासा झालाय. कालपासून ते उड्या मारतायत. हीच अनबान शान आहे आमच्या स्पर्धेची, ज्या स्पर्धेमध्ये आहे सर्व, म्हणून या स्पर्धेचा वाटतोय सर्वांना गर्व. स्पर्धेने गाठलंय 33वं पर्व. आदर्श चषक धानिवली. न भूतो न भविष्यती, पराक्रम करणारी स्पर्धा. इतका वेळ घेऊ नका प्लीज. ह्या स्पर्धेमध्ये मागच्याच वर्षी मुरबाड इतिहासामध्ये पहिल्यांदा ठाणे रायगड असा सामना खेळला होता, आणि ती स्पर्धा ह्या वर्षी शेवटच्या रजनीमध्ये 13 एप्रिल रोजी मुंबई विरुद्ध ठाणे महिला क्रिकेटचा सामना पेश करत आहे. येण्यास पाहण्यास विसरू नका बरं का. महिला वर्गाला सुद्धा आव्हान करतो, मी निमंत्रित करतो आयोजकांच्या वतीने की आपण धानिवलीला यायचं आहे. या बिंदास आपल्या भावांच्या सोबतीला या, आपल्या मिस्टरांच्या सोबतीला या, आपल्या काकांच्या सोबतीला या, पण या आणि महिला क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घ्या. खलीलचा चेंडू हा बॉडी लाईनला बहुतेक आदळतोय. पंच तिथे लाऊड अपीलला स्वीकारतायत आणि पंचाचं बोर्ड आकाशामध्ये. फलंदाज LBW बाद. रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू फक्त बीमरला आहे, रनआउटला आहे आणि वाईडला आहे. LBWला रिव्ह्यू नाही आहे. पंचांना वाटलं तरच ते इथे आमच्याकडे रिफर करतील, अन्यथा आपण इथे कात्रीत पकडलेले आहात. फलंदाज बाद झालाय, इथे दुसरा घात झालाय. आधी बाद झाला फलंदाज तो हिमांशू, आता बबलू सुद्धा बाद झाला. नितीनच्या सोबतीला आता आकाश जोडला जातोय. पहिली ओव्हर जी पाहिली आपण ती 15 धावांची होती, ज्या ओव्हरमध्ये 3 वाईट टाकले, 15 धावा खर्च केला. पण तो दुसरं षटक जसं खलीलने सुरू केलं, खलीबली निर्माण केली खलीलने इथे, कारण अगदी
उत्तुंग तो खेळणारा खेळाडू आहे, उत्कृष्ट खेळाडू आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे. त्यांनी त्याचं नाव इथे रोशन करण्याचा मानस दाखवला. पहिल्याच चेंडूमध्ये कात्रीत पकडलं LBW, विकेट प्राप्त केली. हा चेंडू लेगस्टिकला सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत महेंद्र सर इट्स अ वाईट डिलिव्हरी. पंचाचा इशारा एक्स्ट्राचा. स्वैर मारा झाला तिथे. खलीची थोडीशी नाईन चुकली, दिशा भरकटली गेली. कारण पहिला चेंडू अचूक त्याने अगदी समोर टाकला होता, ज्याला आडवा बॅटने अक्रॉस लावून जात असताना फलंदाजाला विकेट गमावी लागली बबलूला. धावसंख्या 16 दरम्यान आमचे लाडके सन्मान्य रामदास दादा भोईर यांचं आगमन झालंय, ज्याने काल अगदी 2-3 वेळा वक्तव्य व्यक्त केलं. आता आपण त्यांची सुद्धा थोड्या वेळाने मुलाखत पुन्हा घेऊ. आजची दुसरी रजनी त्यांना कशी वाटते. हा फटका ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला फिल्डर 2 एकमेकांना क्रॉस होत आहेत. पुढच्याच फिल्डरने चेंडू पकडला. एक धाव इथे अर्जित झाली आहे. खेळाडू कक्षामधून आवाज दिला जातोय बॅट्समनला की तुला अजून आता रनांचा वेग वाढवायचा आहे, कारण पहिल्या षटकामध्ये छान धावा आल्या, परंतु या षटकामध्ये धावा काहीशा थांबलेल्या पाहतो आपण. धावसंख्या 17 बघा हे प्रेक्षक काय जल्लोष बघा. प्रेक्षक हो, ही स्क्रीन पाहिजे होती भालचंद्र सर. जर मैदानात स्क्रीन असते ना तर ह्या प्रेक्षकाची मजा आपल्याला खूप घेता आली असते. अजून पुढच्या वर्षी बघू आपण, पुढच्या वर्षी बघू. यावेळेला फटका कसा आहे बघा. चेंडू हवेत आणि तिथे काय झालंय. ओ माय गॉड, कॉल एकमेकाला दिलं नाही की काय. चेंडू अक्षरशः हातात मध्ये आला होता, हाताशी आलेला घास निसटला, तोंडाशी आलेला घास निसटला, हिसकावून घेतला. बघा रिप्ले बघा. चेंडू उडालाय, चेंडू उडाला आणि आकाशामध्ये हेलकावे घेत नाचत डोलत खाली येत असताना हात सुद्धा जोडले होते. ओ आणि ती टक्कर झाली आणि तिथे चक्कर आली बघा. फलंदाज नव्हे तर फलंदाज जीवनदान आणि तिथे फिल्डर पडला खाली. 2 धावा तिथे अर्जित केल्या, परंतु अशा प्रकारे तुम्ही कॉलिंग जर नाही दिली तर मोठं नुकसान तुमचं करताय. कॉमेंटेटरने मनोज कारवे, अरे वा हे कोण आले, वा वा छान 10 किक, धन्यवाद धन्यवाद. आदर्श चषक धानिवली. धावसंख्या 19, दोन्ही प्लस झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे बारकावे इथे जसं काय भाऊसाहेबांनी ऑर्डर दिले की काय का आपल्याला जे करायचं ते बेस्ट ऑफ बेस्ट करायचं आहे. ॲज इट इज एव्हरीथिंग इज द बेस्ट इन दिस टुर्नामेंट. नेम इज आदर्श ट्रॉफी 2025. 33 इयर्स कंटिन्यू. 33 वर्षांची परंपरा इथे जोपासली आमच्या आदर्शकरांनी, आदर्श धानिवलीने. सर्व काय देत असताना फुल टॉस इथे टर्न केलाय. बॅकवर्सच्या दिशेने चेंडू जाते वेगाने. नोचा इशारा आणि इथे षटकार. 7 ऑन द बोर्ड. 7 पे 7 हो गया पक्का. मनोजी भोईर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. साहेब ही आपलं हार्दिक स्वागत आहे. सर वेलकम. टीचर मनोजी भोईर, आदर्श शिक्षक, आदर्श गावचे अनमान शान, प्रत्येक गोष्ट आदर्श करणारं ठाणे जिल्ह्यातील एकमेव गाव धनवान धानिवली आदर्श गाव, ज्याची स्पर्धा इथे पूर्णपणे जोपासलेली आहे. परंपरा इथे सिद्ध होत असताना स्कोप हो दिल स्कोप, सुपला शॉट, सुपला साप, चौकार. वा व्हॉट अ हिट, फॅन्टॅस्टिक. नजाकत बघा त्या फटक्यामध्ये, ताकद नाही तर नजाकत पाहायला मिळाली. हे शॉट फार प्रसिद्ध झालेत आणि सुपला नावाने काल योगेश वाघ इथे होता आणि याला म्हणतात पल्लू ड्राईव्ह. सुपला शॉट, दिल स्कोप, 4 रन. खूप फार दुर्मिळ झालाय, पण तो सुपला शॉट इथे दाखवला, मारून दाखवला बॅट्समनने नितीन याने. त्याचे सुपला शॉटची नीतिमत्ता त्याने इथे पेश केली. वा मस्त, अगदी पाहण्याजोगा तो फटका होता. वारंवार तो व्हायरल होणार असं वाटतंय ह्या आदर्श षटकामध्ये की परफेक्ट सुपला शॉट मारला गेला दिल स्कूप नितीनच्या बॅटमधून. धावसंख्या बघा इथे फुलले 30 वर. 2 षटक इथे अजून समाप्त नाही झाले, 1 चेंडू बाकी आहे. 1.5 षटक, 31 धावसंख्या. बघा करेक्शन करा, 31 स्क्रीनवरती दिसत आहेत.
हो हो हो, टायमिंग चांगलं आहे. बॅट फक्त रोल केली. हो हो, बघ तू बघ, ती बघ झेल कॅच पडली ती बघ. हो, तुम्ही असे झेल सोडले तर सामना सोडावा लागेल. आधी सुद्धा झेल सोडला होता तो पाहिला आपण, आणि इथे सुद्धा आता झेल निसटलाय. धावसंख्या इथे 31 असताना झेल सोडला गेला. मात्र ही संधी पुन्हा एकदा चालून आली होती. बघा इथे चांगला स्ट्रोक होता आणि अगदी हातातून निसटला चेंडू. तिथे प्रेक्षक सुद्धा पाहतायत काय रिॲक्शन आहे बघा, आणि काय कव्हरिंग केलं त्या कॅमेरामॅन कडून. इंटरनॅशनल क्रिएशन फ्रॉम 10 क्रिक लाईव्ह, कोणालजी म्हात्रे अँड टीम. चला एकत्र जास्त येऊ नका प्लीज. प्रत्येक चेंडूमध्ये तुम्ही असं एकत्र आलात तर सकाळ होईल बेटा. आपल्याला 8 दिवसाच्या आधी मग 16 दिवस करायला लागतील. इतका वेळ प्लीज घेऊ नका. आम्ही टाइम तुमचा सेट केलाय. इथे षटक समाप्त झालं दुसरं, आणि धावसंख्या बघा 32 वर 32. या षटकामध्ये 17 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, आणि लक्ष जिंकण्यासाठी 57 धावांचा चमचमत्या लखलखत्या हा ट्रॉफीज बघा. कोण जिंकणार? सिल्वर गोल्डन ट्रॉफीज, चमचमत्या लखलखत्या आदर्श कलाकृती असलेल्या ट्रॉफीज. सर्वांच्या नजरा तिकडे आधी एकवटलेल्या आहेत. ग्रामीणचे 40 संघ, ओपन ग्रामीण आणि मुरबाड ग्रामीणचे 40 संघ 2 हात करतायत. 8 रजनींमध्ये 18 चेंडू 25 धावांची गरज. रिक्वेशन आपल्या स्क्रीनवरती दिसतंय. 18 चेंडू 25 धावांची गरज. धावा झाल्या त्या 32. 2 गडी बाद, 2 षटकं समाप्त. बोरगाव संघाला आव्हान आहे. पाडाले संघ आपण सुद्धा आम्हाला जरा वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. जास्त वेळ घेताय आपण, खूप जास्त वेळ घेताय. ओ आडवा झाला होता आणि स्विंगचा प्रयत्न तिथे लाऊड अपील सुद्धा झाली. हाऊस दॅट आवाज दिला जातोय. शेखर सरांना ते दबाव टाकला जातोय. परंतु ते सांगतात की कदाचित बॅट कट असू शकते. येस, इथपर्यंत आवाज आलाय आणि ते आम्हाला दर्शवतात सुद्धा की सर इट्स राईट, बॅट कट होती तिथे. इथपर्यंत आपल्याला आवाज आला होता. विकी नावाचा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा टर्न करतोय. इथे रूम मिळाली नाहीये. फोर्स केला फक्त समोरच्या दिशेने. वेगाने फिल्डर जातोय. टाळ्या होत्यात आमच्या चिमुकल्यांकडून. छोटी बाळं आमची आलेत. देवाची फुलं, देवा घरची फुलं आलेत. धानिवलीची आमची फुलं आणि मुलं आलेत. मुलं आलेत. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारी या, मजा करा रे मजा करा. ही स्पर्धा तुमचीच समजा. 33 धावसंख्या. रमदाजी भोईर या. 2 गडी बाद, 33 धावसंख्या झाली आतापर्यंत. आता 24 धावांची गरज आहे. हो हो हो, दांडी गोल. क्लीन बॉल फॉर रिचर्ड रिस्ट्राइट राउंड द लेग. क्लीन बॉल फलंदाज बाद. धर्मय प्रतिष्ठान श्री क्षेत्र प्रति पंढरपुर धानिवली स्टैंड. वाह वाह, क्या बात है. कैसे लग रहा है भाइयों? आवाज द्या जरा, जल्लोष करा. उभे राहा. अनुमोदन करा. आदर्श चषक कसं वाटतंय बघा हे प्रेक्षको. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. पंढरी वारी. जय पांडुरंग. बोला जय हरी विठ्ठला. नाही ते नाही बोलायचं तुम्हाला. अहो प्रति पंढरपूर मध्ये तुम्ही आहेत. तुमच्या पाठीमागे श्री क्षेत्र पंढरपूर लिहिलंय तरी तुम्हाला बोलता येत नाही. बोला वाचून बघतायत ते पाठीमागे. ही मजा आहे बघा. आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत. मजा करा. मस्त 8 रजनी तुमच्यासाठी आम्ही वाढवून ठेवल्यात. तुमच्यासाठी सर्व काय आहे. फक्त अगदी शेवटपर्यंत जाऊ नका. आणि तो स्टँड बहुतेक आम्ही ब्राह्मणगावलाच दिलाय. राखीव आहे. ती तिथलीच पब्लिक दिसते. हो पुन्हा एकदा फुललेचा चेंडू वापरला गेला. अपील करतायत. एक धाव सुद्धा लुटली गेली. लय भारी रनिंग बिटवीन विकेट. लेग बायचा इशारा शेखर सरांचा. धावसंख्या 1 ने जोडली जाते 34 वर. 3 गडी बाद 34. 57चं टार्गेट. अजून जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 14-23 समीकरण आलंय. सामना जवळ येऊ पाहतोय. अजून शर्यत वाटत नाहीये झाल्यासारखी. झुंज होत नाहीये. चुरस निर्माण होत नाहीये. क्लायमॅक्स तयार झाला पाहिजे. होईल. वादलापूरची शांतता आहे बघा.
फिल्डिंग बदलली जाते, पुनर्वसन केलं जाते. ती पण काळजी घ्यावी लागते की स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त जर तुम्ही फिल्डर ठेवले तर तुम्हाला नोला सामोरं जावं लागेल. समोर खेचलाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑनचा फिल्डर पाहतोय प्रेक्षकांप्रमाणे आणि प्रेक्षक झाले फटक्याचे दिवाणे. षटकार. आता खरा क्लायमॅक्स सुरू होऊ शकतो. ही वादलापूरची शांतता होती आणि आता तो वादळ सुरू झालाय. अभी आ देखिए जरा किसमें कितना है दम. धाव संख्या बघा 40 वर. आता 17 धावांची गरज आहे. खतराची घंटा वाजवली इथे बॅट्समन आकाशने. आकाशाला गवसणी घालणारे फटके तो आता मारायला सुरुवात करतोय. आतापर्यंत पाहतोय की 3 गडी बाद झालेत. आकाश आणि सोबत आलाय त्याच्या भाऊ आणि तुम्हाला भाव खाऊ इथे बॉलिंग बॅटिंग करावी लागणार आहे. हा चेंडू सुरेख पद्धतीने काढला गोलंदाजाने आणि अशा प्रकारे इथे 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे बोरगाव संघाची 3 गडी बाद 40. आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज टीम बोरगावला. सामना बनलाय प्रेक्षको. टाळ्या वाजवा, जल्लोष करा. 10 किक लाईव्हच्या माध्यमातून 12 चेंडू 17 धावांची गरज. येस डीजे एजेस. बळाईकर सर या. ओहो हो हो, मस्त गॅप शोधलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. थ्रू द थर्ड मॅन. डेलिशियस. अगदी देखणा चौकारी त्याला ह्या पहिल्याच चेंडूवरती. मस्त शॉट. क्रिकेटची आठवण करून देणारा डेलिशियस, डिलाइटफुल, वंडरफुल. बॅकफुटला गेला, पॉज घेतला, दिशा दिली, लेट कटचा नजारा पेश केला भाऊने. धावसंख्या वेगाने पुढे फुलली आहे 44 वर. 13 धावांची गरज. पहिल्या चेंडूमध्ये चौकार वसूल केला. राऊंड द विकेट. ह्या वेळेला आडवा झाला होता, ऑन साईडला तटवायचा प्रयत्न. विकेट किपर आणि लेग स्लिप्स धावतायत, पळतात. एकदा पूर्ण झाली. चौकार अगदी जो आला तो अगदी निर्णायक होऊ शकतो.
काय मस्त गॅप शोधलात, गलीच्या मधून चेंडूला काढलं, थर्डमॅनला दिशा दिली, बॅटचं फेस ओपन केलं. ही एक नजाकत असते. त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्याकडे, तुमचं पदराला इथं पाहिजे, तुमची नजर पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली गॅपमध्ये मारताय की नाही. कारण अशा वेळेला झेल टिपले जातात गली आणि पॉईंटमध्ये. पण तो मस्त तिथे एक गॅप शोधला होता आणि तो चौकार माझ्या म्हणण्याप्रमाणे निर्णय होऊ शकतो भालचंद्र भाऊ. धावसंख्या 45वर 45. गोलंदाज पुन्हा एकदा खलील, फ्लिक केलाय. आज सुद्धा फॅन्टॅस्टिक फटका आहे, पाण्याजोगा अगदी. फ्रंटफुटला आला, ऑन द पिच, ओव्हर पिच चेंडूला घेतलं आणि पायामधून फक्त ड्राईव्ह केलं तो ऑन साईडला. चहू बाजूला चांगले फटके मारले जात आहेत, नजाकत बरे फटके मारले जात आहेत. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आता शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 46. 57चं टार्गेट. 11 धावांची गरज 9 चेंडूंमध्ये. हळूहळू सामना शेवटच्या षटकात कसा जाईल आधी प्रयत्न करेल खलील, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. हो, पण तो खलीलवरती सुद्धा येथे सुरक्षित फटके मारले जातात. त्यांना सुद्धा माहिती आहे की खलीलवरती आपल्याला आक्रमण न करता सुद्धा आपण 5-6 धावा जरी वसूल केल्या तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये आपण सामना आपल्याकडे खेचू शकतो. आणि तोच प्रयत्न या दोन्ही बॅट्समनचा होताना पाहतो आपण. एक आकाश आहे, एक भाऊ आहे, दोघांची ते जोडी जमली आहे. चांगली पार्टनरशिप होत असताना जशी आवश्यकता आहे, जशी परिस्थिती अशी आहे त्यानुसार खेळ इथे होऊ लागलाय. टीम बोरगाव संघाचा पाडाले विरुद्ध बोरगावचा सामना सुरू आहे. प्रेक्षक हो, पहिल्या इनिंगमध्ये पाडालेने 56 धावा उभ्या केल्या आणि 57 धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. खलील षटक हाताळतोय. समोर आता बॅट्समन आहे तो मिस्टर आकाश. आकाशला इथे आडव्या बॅटनी प्रहार करायचा प्रयत्न होता, असफल ठरलाय. आता मात्र वीक पॉइंट सापडलाय खलीलला. तो आता गलचेपी करू शकतो, मोमेंटम शिफ्ट करू शकतो, त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, अनुभव ठासून भरलाय. बघा इथे 5 चेंडू पडलेत. आता एक शेवटचा चेंडू फार महत्वाचा असेल. धावसंख्या इथे 47वर. 10 धावांची गरज, 7 मध्ये 10. हा चेंडू जर डॉट काढला ना भाऊसाहेब तर मजा येईल अजून. ओ हो, डॉट निघेल असं वाटतं की डॉट निघेल. तिथे काय झालंय तर फलंदाज बाद झालाय. कॉट बिहाइंड. मॅच में ट्विस्ट आ गया वापस. मॅच बनले प्रेक्षको, मॅच मध्ये थरार निर्माण होईल. 6 चेंडू 10 धावांची गरज. बोरगाव विरुद्ध पाडाले. कोण जिंकेल सामना? आदर्श चषकामध्ये कोणता संघ आता या संघामध्ये बाजी मारेल ते आपल्याला मिळेल उत्तर येत्या 5 मिनिटांमध्ये. 7 मध्ये 10ची गरज. विकेटचं पतन. कॉट बिहाइंड. दुरून दुरून अनेक संघ येऊ पाहणारा चषक पाहतोय. प्रत्येक संघाला वाटतं की आज आपण निवृत्तीची. आपल्याला कसं वाटतंय? ओके, या माईकवरती या, आपण तुमची सुद्धा मी मुलाखत घेणार. प्रत्येक दुरून दुरून येणाऱ्या संघाला वाटतं की आम्ही हा चषक खेळावा. अनेकांचे अजूनही फोन येतात की एंट्री मिळेल का? नाही, लेटला इथे एंट्री नाहीये. स्पर्धा लेट आहे पण तो ग्रेट आहे. आदर्श चषक, पण तुम्हाला लेट चालणार नाहीये. लेट येऊ नका. ही स्पर्धा जशी अनाऊन्स झाली त्याच स्पर्धे अनाऊन्समेंट नंतर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण फुल झाली. आमचं शेड्यूल पॅक झालं. इथे मात्र सामन्यामध्ये मजा आली आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. सामना बनवलाय गोलंदाज कल्पेशने. त्याची कल्पकता आता दाखवावी लागेल. खलीलने सामना बनवलाय. खलीलमध्ये क्षमता मी व्यक्त केलं होतं. पंच सुद्धा आता फिल्डिंग निहाळतायत. षटक आता हाताळले कल्पेश. समोर बॅट्समन आहे तो मिस्टर भाऊच्या सोबतीला आलाय तो वैभव. भाऊ ऑन स्ट्राईक. भाऊला इथे चेंडू मिळाला होता छान पद्धतीने. दोन्ही पण फिल्डर एकाच दिशेने नॉनस्ट्राईक केला. धोका आहे. तिथे काय झालंय? शेवटी एसटी उचलली. आता पंच निर्णय घेतील. ब्लेल्स तर फिकर झाला. तिथे बेल्स पेटल्या होत्या. डिजिटल बेल्स पाहतो आपण. फ्लिकरिंग बेल्स वापरल्या जात आहेत नाईट टुर्नामेंटमध्ये.
काय निर्णय असेल ते कळेल. एक धाव झाली की नाही. एक धाव कंप्लीटेड. वा 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 वा. इथे गलथानपणा थोडासा झाला. फिल्डिंग मधून एक धाव कंप्लीट झाली. पहिल्या चेंडूमध्ये एक धाव आली. आता 9 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली ती 48. 5 चेंडू 9 धावांची गरज. हिम्मत सोडू नका मित्रांनो, हिम्मत सोडू नका. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश, तो प्रयत्न, ती जिद्द, ती चिकाटी तुमच्याकडे पाहिजे आणि त्या चिकाटीने आता तुम्हाला अचूक मारा करावा लागेल बॉलिंग करणाऱ्या संघाला. आणि बॅटरला सुद्धा अचूक फटके मारा लागतील. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू पायाच्या जवळून खोदून काढलाय. आता सुद्धा एकच धाव मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे चालले. सामना सुद्धा पुढे चाललाय. प्रेक्षक सुद्धा आमचे पुढे येत आहेत. प्रेक्षक संख्या वाढू लागली आहे. आदर्श चषकाची दुसरी रजनी इथे पेश होत असताना या सामन्यामध्ये थरारकता निर्माण झाली आहे. सागर राणे कसे गायले गाणे आपण मागच्या वर्षी. नेहमी तुम्हाला आम्ही पाहणे. आता तुम्ही आता फॉर्म मध्ये आलेत, कळलंय आम्हाला. वा, अर्धशतक ठोकलाय. चला, पण इथे काय झालंय, 4 चेंडू 8 धावांची गरज. बॅट चिकट. हो, झेल सोडलाय. ओ माय गॉड. आणि तिथे रन मिळणार नाही असं वाटतं. पंच दर्शवतील तिथे. आपण आधीच येस, बॅट्समन जातोय, परततोय तिथे. फलंदाजाला बाद घोषित केलंय. हो, काय क्लायमॅक्स आहे प्रेक्षक हो. सामना आवडतोय का? सामना क्लोज होतोय. 6 मध्ये 10 पाहिजे होते. आता 4 मध्ये 8 पाहिजे असताना विकेटचं पतन झालं आणि सामन्यामध्ये मजा आणली खलीलनी. इथे या सामन्यामध्ये रंजकता निर्माण केली आहे. 4थ्या षटकामध्ये खलील आले आणि त्यांनी फक्त 7 धावा खर्च करून जे विकेट पतन केलं तेव्हाच ह्या सामन्याला कलाटी मिळाली. के सर, कैसा लग रहा है भाई? कैसे हो सर? अप्पाजी, कसला गप्पा चावले सर? पुढचा आम्हाला खर्च करायचा आहे. तुम्ही भावी सरपंच आहेत म्हणून पुढे आपल्याला भावी मोठी स्क्रीन पाहिजे बरं का. स्क्रीन लागणार आहे मैदानामध्ये, तर मजा वेगळी येईल. बाकी सर्व काय ऑल इज वेल आहे. सर्व गुण संपन्न स्पर्धा आणि सामना सुद्धा सर्व गुण संपन्न. येणारे चेंडू 3, 8 धावांची गरज. धावसंख्या झाली 49. 49 ऑन द बोर्ड. गडी बाद झालेत 5 आणि बनले मॅच. गडी झाले 5, बनले मॅच. कोण चरवेल आपल्या डोक्यावरती सरताज? अरे हुजूर, व्हा ताज बोलिये, व्हा ताज बोलिये. चेंडू निसटला. लेग स्लिपला तिथे बीट करून एक धाव पूर्ण झालीये. एक धाव आता महत्वाची. एक चेंडू महत्वाचा आहे. तुम्ही चेंडू डॉट निघाले की धाव देतायत. हा सुद्धा आपल्याला फरक इथे पाहायला मिळतोय. पण तो दोन्ही पण संघ मात्र बरं आहेत. एका बाजूला मोरिया एलम पाडाले, दुसऱ्या बाजूला धनाजी स्पोर्ट्स बोरगाव असा सामना रंगतोय. धावसंख्या 50. अर्धशतक कंप्लीट. सागर राणेचा आकडा इथे आला. सागर राणे, तुझी धावसंख्या इथे झालीये. तर इथे काय, तर 2 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज. 1 षटकाराची गरज आहे. 1 षटकार आताच आला पाहिजे किंवा चौकात तरी आला पाहिजे. हा चेंडू फार निर्णायक असेल. हा चेंडू निर्णायक होता. आणि इथे काय होते बघायचं. चेंडू जातोय आणि खेळाडू कक्षामध्ये जाऊन सांगतोय, डरो मत यारो, मैं हूं ना. खेळाडू कक्षाच्या आतमध्येच बसा, बाहेर येऊ नका प्लीज. आणि तिथे प्रेक्षकांना सुद्धा येऊ देऊ नका. सामना बनलाय. टाळ्या वाजा प्रेक्षक हो. मॅच बनलीये. असा थरार पाहिजे आदर्श चषकामध्ये. जर आपण बाहेर आला तर 2 धावांची पेनल्टी आम्ही न सांगता देऊ. तुम्हाला लक्षात घ्या. चौकार मिळतोय तुम्हाला. धावसंख्या 54. बघा, चेंडू गेला. जसा सुईतून धागा ओवावा तसा इथे चेंडू गेला होता. तो अगदी खेळाडू कक्षामध्ये सांगत असताना की घाबरू नका. दोन्ही पण खंदे बॅट्समन खेळतायत. एक खेळतोय मनोज, एक खेळतोय वैभव. मैदानामध्ये आलाय चौकार. आता लास्ट चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 धावांची गरज, माफ करा. चौकार आलाय. आता चौकार किंवा षटकारच आणावा लागेल. 3 धावा धावत पडून काढू शकत नाही. तुमच्याकडे रायफल नाहीये, तुमच्याकडे रॉबिन पण नाहीये, तुमच्याकडे रॉकी नाहीये, तुमच्याकडे बॅट आहे. 1 चेंडू 3 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. दोन्ही संघाने कोशिश करायची आहे. लास्ट बॉल.
लास्ट बॉल टर्न केलाय, चेंडू चाललाय 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 आणि तिथे काय झालंय बघा, 2 कंप्लीट, स्कोर लेवल झालाय, स्कोर लेवल झालाय, तिसरीचा पूर्ण, हो 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 हो, ओ माय गॉड, ओ माय गॉड, 3 धावा कंप्लीट का पंच डिस्कस करताय तुम्ही, काय करणार, काय सांगताय? कंप्लीटेड, मॅच फिनिश, मॅच फिनिश. बोरगाव संघाने इथे बाजी मारली आहे. बोरगावने बोरं दिली आंबट आंबट खायला, ती आता पाडालेला आणि पाडले त्यांना खाली. इथे आदर्श चषकामध्ये इथे रंगत निर्माण केली आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये विजय संपादन केलं. एकमेकांना भेटा, एकमेकांना भेटा, तुम्ही असे बाहेर येऊ नका. बोरगाव आणि पाडाले शिस्तबद्ध असावं, तुम्ही हरलात तरी शिस्त दाखवायची तुम्हाला, एका रेषेत भेटायचे तुम्हाला, एकमेकांना शेक हँड करा. ही स्पर्धेची अगदी नियम आणि अटीमध्ये समाविष्ट असलेली गोष्ट आहे. प्लीज तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. परंतु सामना बनला, वा वा, मस्त मस्त, मजा आली. दीपीर सर, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ठसन क्रिकेट टुडे. बघा हे स्कोर कार्ड बघा. मोर्या पाडालेने 4 गडी बाद 56 धावा केल्या, ज्यामध्ये खलीलने 33 धावा केल्या होत्या.